हे बघा, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचू शकता, वाचायला लावू शकता. राहुल गांधींना एका पुस्तकातील 4 ओळी वाचायच्या आहेत, त्यांना तुम्ही वाचू देत नाही. ते पुस्तक आहे का? ते पुस्तक ते पुस्तक जे आहे, हे बघा, जो गांधी परिवार आहे ना, ते म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं. दिसायला दिसतं की हे खूप जाणकार असतील. तुम्ही त्यांना पार्लमेंटमध्ये उभं करा. जर त्यांना टोकलं नाही, तर 5 मिनिटं सुद्धा ते गांधी कुटुंबातील कुठली व्यक्ती बोलू शकत नाही. संविधान ते रिकामं घेऊन आले. आणि काल जे सगळ्या पत्रकारांनी लिहिलं, मी नाही म्हणालो. कुठे एक ट्विट मी पाहिलं आहे, की नरवानेचे जे पुस्तक आहे, ते केवळ जिल बुक यावर आहे आणि त्यातून संपूर्ण रिकामं आहे. मग त्यामध्ये वाचण्यासारखं काहीच नाहीये. मी तर वाचवलं होतं राहुल गांधींना. मी थोडी म्हणजे मला वाटलं की लीडर ऑफ द अपोजिशन आहेत, एक्सपोज व्हायला नको, गांधी कुटुंबाचा मोठा सितारा आहे, तर त्यामुळे मी वाचवलं त्यांना. हे बघा, जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता ना, मग ते काँग्रेसचे लोक बोलतात, की बीजेपीला बीजेपीचे नेता चालवत नाहीयेत, तर कॉर्पोरेट दलाल चालवत आहेत, ज्यांचं नाव आहे निशिकांत दुबे. कुठल्या गोष्टीसाठी? तुम्ही हे सांगा, कुठल्या गोष्टीसाठी कॉर्पोरेट दलाल? 2009 मध्ये मी मेंबर ऑफ पार्लमेंट बनून आलो. आज 2026. या देशातील कुठलाही मंत्री, इन्क्लुडिंग माझे मंत्री, आणि ही गोष्ट मी तुम्हाला नाही, मी माझ्या नेते जे आहेत माननीय पंतप्रधानजींबरोबर सुद्धा डिस्कस केले आहेत. एका मंत्रीला मी एक चिठ्ठी नाही लिहिली कुठल्याही कॉर्पोरेटसाठी. एका सुद्धा कॉर्पोरेटला घेऊन नाही गेलो. एकाही कॉर्पोरेटशी माझं घेणं देणं नाहीये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या अदानीबद्दल बोलतायत हे, अदानीचं पॉवर प्लांट आहे माझ्या गोदामध्ये. मी घेऊन गेलो. मला अभिमान आहे की माझ्या इथे जितकं काम झालं कदाचित कुठल्याही लोकसभामध्ये नाही झालं. मी आजपर्यंत त्याचा कुठला CSR फंड नाही घेतला. मी आजपर्यंत कुठली गाडी नाही घेतली. माझा काही संबंध नाही. आणि मी खुलेआम लोकसभेच्या फ्लोअरवर चॅलेंज केलं आहे काँग्रेसला, की जर हिंमत असेल तर मला सांगा माझा कॉर्पोरेटशी काय संबंध आहे.